गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यकलक्षेत्रे गुरुधर्मसदाराध्याय गुरुपुत्रपरित्रात्रे गुरुपाखण्डखण्डकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्फाय गन्धमत्ताय गोजयप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि सर्वराजाय गन्धाय सर्वगानश्रवणप्रणयिने गाढानुरागाय ग्रन्थाय गीताय ग्रन्थार्थतत्त्वविदे गुणवते गणपतये ग्रन्थगीताय ग्रन्थगेयाय ग्रन्थान्तरात्मने गीतलीनाय गीताश्रयाय गीतवाद्यपटवे गेयचरिताय गायकवराय गन्धर्वप्रियकृते गायकाधीन विग्रहाय गङ्गाजलप्रणयवते गौरीस्तनन्दनाय गौरीहृदयनन्दनाय गौरभानुसुताय गौरीगणेश्वराय गौरीप्रणयाय गौरीप्रवणाय गौरभावाय धीमहि
गोसहस्राय गोवर्धनाय गोपगोपाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि
पण तुला बघितलं आणि आलो काय? पण ते सगळं वातावरण बघून मला काय आठवण झाली माहिती आहे का दर्शना म्हणजे माझ्या लग्नाच्या वरातीचीच आठवण झाली. क्या बात आहे. जोडी होती तुझी पार्टनर, आपण दोघांनाही नाचवलं. नाही बायको होती सोबत म्हणून म्हटलं दुसरी कोणी असेल तर महाराष्ट्र चालला काय. चला पाहतोय आपण आजच्या सत्कार मूर्तींचं, अर्थातच आमच्या जगन्नाथ भाऊंचं आणि त्यांच्या अर्धांगिनी अर्थातच आमच्या लतिकाताई यांचं या ठिकाणी स्वागत औक्षण करून केलं जाते आणि त्यांची लाडकी लेक अर्थात आमची संजीवनी आपल्या लाडक्या आई वडिलांचं औक्षण या ठिकाणी करीत आहे. अगदी मला तर तशीच वरात या दोघांची दारापाशी आले आणि जसं आपण नववधूचं स्वागत करतो औक्षण करून अगदी आमच्या नवरदेवाचं आणि त्या नवरीबाईचं स्वागत या ठिकाणी होत आहे. अगदी 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 आणि औक्षणामधलं जे दीप आहे ना असतो मा सत्गमय तम सोमा ज्योतिर्गमय म्हणतो म्हणजे अंधारातून प्रकाश आहे आणि संस्कृतीचं प्रतीक आहे. म्हणजे संस्कृती ही आपण जपतोय आणि संस्कृती जपत असताना गणरायाची मूर्ती समोर असताना कार्यक्रमासाठी त्यांचा शुभाशीर्वाद घेतलेच पाहिजे. तर गणरायाची थोडी स्तुती झालीच पाहिजे म्हणून ती बाजूला शोभित दिसते ना आपली लतिकाताई ती खऱ्या अर्थाने नारायण आहे. अगदीच अगदी. आणि आमच्या भाऊंच्या आयुष्यातली तीच तर खरी लक्ष्मी आहे जिच्या येण्यानं ही सगळी सुंदर एंट्री आपण जी या ठिकाणी घेतोय आणि आपण पाहत असू की रांगोळीचा सडा आपल्याला पाहायला मिळतोय. या रांगोळीच्या सड्याच्या प्रत्येक टप्प्याटप्प्यावर एका सणावलीचा उल्लेख केलेला आहे दादा आणि त्या प्रत्येक सणावलीचं एक वैशिष्ट्य आहे. प्रत्येक वर्षाचं एक विशेष वैशिष्ट्य आमच्या जगन्नाथ भाऊंच्या आयुष्यामध्ये आणि तेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे की नक्की हे वैशिष्ट्य असतात. ह्या काही घटिका असतात ह्या काही पल असतात जे चिरकाल टिकणारे असतात. आपण लक्षात ठेवतो ना ते फक्त चांगल्या आठवणी माणूस आहे ना फक्त चांगल्या आठवणी ठेवत असतो आणि चांगल्या आठवणी अति चांगल्या ज्या असतात ते अति चांगल्या आठवणी तर आपण चिरकालमध्ये कधीही बघतो. तर अविस्मरणीय क्षणांचे हे साक्षीदार होण्यासाठी पुनश्च एकदा ह्या झाले तर तुझ्या शब्दात त्याचं स्वागत होऊन जाऊ दे. नक्की झाल्यानंतर आपण स्वागत करतोय पण आधी त्याआधी आपण स्वागताआधी वळतोय त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्याकडे. कारण हे जे टप्पे साकारलेले आहेत जरी दिसताना तो आकडा दिसत असला दिसताना एक वर्ष दिसत असलं तरी अंकांची ऐक ना अंकांची खूप गंमत असते. नक्कीच. हा आपण जेव्हा डाएटला असताना तिच्या आयुष्यात ते अंकांचं गणित खूप महत्वाचं असतं महत्वाचं आणि ही जी सणावली आपण या ठिकाणी पाहतो की त्यांच्या लाडक्या लेकीने निश्चित जी जी निश्चित मी सणावली परत एकदा पाहून येतो निहाळून येतो निर्भून येतो निरीक्षण करून येतो. सणावलीचं वैशिष्ट्य आज निश्चितपणे पहिली सणावली आहे आणि या पहिल्या सणावलीत दादाची जगन्नाथ दादांच्या आई वडिलांची धाकधूक वाढलेली असेल. आई तर त्या रूप मध्ये असणार आहे बाकी सगळे सोयरे नातेवाईक असतील. इकडून तिकडे एअर झाला चालत हृदयाचे ठोके वाढल्या सोन्याचा चमचा घेऊन जन्माच्या अशी काहीच नररत्न असतात आणि त्याचा अनुभव घेत घेत चला म्हणजे एक चित्रपट आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. चित्रपटाची दिग्दर्शिका तू आहेस सहाय्यक म्हणून मी आहे आणि निर्माते मात्र हा संपूर्ण कोळी परिवार आहे. हनुमान कोळी परिवाराने निर्माण केलेला हा चित्रपट आहे आणि त्या चित्रपटाचे आपल्याला ही चित्रफित या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळ्या या कोळी समाजासमोर आपल्याला सादर करायचंय त्याचं प्रक्षेपण आपल्याला करायचं आहे. पण त्याआधी आपण वळतोय आमच्या जगन्नाथ भाऊंकडे आमच्या लतिकाताईंकडे. एक आपली जी हिंदू संस्कृती दादा आपण म्हणतोय त्या संस्कृतीनुसार आपल्या या सत्कार हळावर लावतो कपाळावर लावतो त्या कुंकुवाच्या त्या तिलकामध्ये इतकं सामर्थ्य आहे इतकी ताकद आहे की व्यक्तीला दीर्घायुष्य बनवण्याचं जे आशीर्वाद या माध्यमातून दिला जात असतो. तर हाच आशीर्वाद आमच्या जगन्नाथ भाऊंना आमच्या लतिकाताईंना या निमित्ताने दिला जात आहे की दोघांनाही या उभय त्या माध्यमातून सुनेच्या माध्यमातून सोयऱ्यांच्या माध्यमातून व्याह्यांच्या माध्यमातून आणि आमच्या कोळी समाजाच्या माध्यमातून या निमित्ताने आमच्या जगन्नाथ भाऊंना आमच्या लतिकाताईंना दिली जाते. निश्चितपणे आणि सांगत असताना आपण दोन प्रकारचे म्हणजे जपत असतो. एक असतो विज्ञानवाद आणि दुसरा असतो काय म्हणतो आपण परंपरावादी. आपल्यावर टीका होत असताना बऱ्याच वेळा अशी होत असते की आपल्याला परंपरावादी रूढीवादी अशा प्रकारचे जे संस्कार असतात ना ते साक्षीदारांना घेऊनच आपण करत असतो. अगदी बघा त्याचं मौजी बंधनाचं असेल मुंज असेल आपण ज्याला बघतो फारसं करत असताना पाचून करत असताना एवढा मोठा गोतावळा जमत करत असतो आणि हा सगळा गोतावळा जमत करत असताना मग आपण ती साक्ष केलं जातं आणि खऱ्या अर्थाने त्या नात्याला एक भक्कम आधार मिळत असतो. समाज मान्यता ज्याला म्हणतो आपण ती समाज मान्यता या निमित्ताने मिळत असते आणि म्हणूनच आपण आपल्या हक्काच्या माणसांना आपल्या या प्रत्येक सोहळ्यात सहभागी करतो आणि त्यांच्या साक्षीने आपण हा समाजात देखणा सोहळाच असतो. पण या देखण्या सोहळ्याला जे सौंदर्य प्राप्त होतं ना ते आपल्या आपण त्या ओरिजिनल लग्नामध्ये सुद्धा ही दोघे इतकी सुंदर दिसली नसतील ना एवढा चेहरा खुलून दिसला नसेल ना त्याच्याही पेक्षा कितीतरी पटीने आज ते सुंदर दिसत आहेत. आज ते रहस्य माहितीये का तुला दादा? त्याचं रहस्य काय असावं? विषय आला तर मी थोडासा पर्सनल होतोय. मग ह्या माझ्या आमची हक्काची माणसं जी आज आमच्या भाऊंना ताईंना औक्षण करतायत. आमच्या ताईंच्या सौंदर्याचं काय
काय वर्णन करू, म्हणजे त्यांच्या गळ्यातला जो शाही हार जो आहे, काय म्हणतो, कंठ ना, कंठी, त्याला कोळेहार म्हणतात ना? कोळी हार का? ओके. त्याचं ब्रँडिंग कोळेहार म्हणून झालेलं आहे. पेटंट आहे त्याचा, उगीच म्हणत नाही, पेटंट आहे त्याचं. ऑब्विसली. आणि 35 वर्षापूर्वी हृदयावर कोरलेलं, आता ते त्या कोळी हारावर कोरून घेतलेलं आहे. जरा जोरदार टाळ्यांनी आपण जगन्नाथाचं स्वागत करायचं. 1965 साली जन्म झालेले हे बाळ जगन्नाथ या नावानं नावारूपास आलं. सुज्ञ मुलगा म्हणून त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली आणि ती जबाबदारी स्वीकारताना त्यांना अर्थार्जनासाठी जिने साथ दिले ती मोलाची नोकरी त्यांना मिळालेली आहे 16 नोव्हेंबर 1989 साली. आणि खऱ्या अर्थाने घरचा हा जगन्नाथ लेक करता. आणि नुसतं 1990 नाही तर 16 मे म्हणजे तो उद्याचा दिवस असणार आहे. 16 मे 1990, ज्या दिवसाला त्यांच्या या आयुष्याची जी काही रिक्त पोकळी होती ती भरून काढण्यासाठी, त्यांच्या या सहप्रवासासाठी त्यांची अर्धांगिनी म्हणून त्यांच्या आयुष्यात आलेली अर्थातच आमची सौभाग्यवती लतिकाताई जगन्नाथ. जोरदार टाळ्या. त्या क्षणाला या दोघांचा विवाह झाला. तो शुभ दिवस म्हणजे 16 मे 1990. ताई निश्चितच अरेंज मॅरेज असणार आहे. लव्ह मॅरेज आहे की हळूच विचार ना. अरे या विटाव्याच्या तू काय विचारतेस? हे हनुमान कोण नाही असू शकत, असू शकतं, असू शकतं. त्या काळी मोबाईल नव्हते बाय. अरे पण तरीही बघता क्षणी एका अरे ते नजरेत- कबूतर जाजावाली पण परिस्थिती नव्हती इकडे. पण एका नजरेने सुद्धा प्रेम होत होतं ना. होत होतं पण नजर भेट तर झाली पाहिजे. लव्ह ॲट फर्स्ट साईट म्हणतात त्याला. त्याच्यासाठी नजरा भेट झालीच पाहिजे ना, गाठ तर पडली पाहिजे. सुयोग म्हणा 16 मे 1990 साली ही 3, 4 आणि 5 वर्षाचा टप्पा पुढे ढकलतोय आणि वर्ष बरं, येतं. 5 वर्षांची त्यांची प्रतीक्षा संपलेली खूप मोठी आहे. प्रतीक्षा संपलेली आहे. 5 वर्ष आणि फायनली पहिली बेटी धनाची बेटी जन्माला आली आणि आमची संजीवनी राणी त्यांच्या आयुष्यात त्यांच्या धनाची पेटी बनून, कन्यारत्न बनून त्यांच्या पोटी जन्माला निश्चितपणे आली. आयुष्याला नवसंजीवनी देण्याचं काम या संजीवनीनं केलं. आणि बघा अंक 2 आहे, एक आहे आणि एक 0 आहे. आपल्या रूढीवादी किंवा या बरं. आणि त्यांच्या आयुष्यात कोळी परिवाराचा वंशाचा दिवा अर्थातच आमचा दिप्तेशी जन्माला आला. ते तेवढे निरागसच आहेत. त्यांना वाटतच अरे लग्न झालं या माणसाचं. वाटत नाही. ते अजून बाळच आहे आणि मम्मीसाठी आणि पप्पांसाठी तो बाळच आहे. खूप जपतात, खूप प्रेम आहे. आई वडील वाढू लागला आणि मग पाहता पाहता लेक वयात आली आणि मग लेकीसाठी दडला. आणि अगदी काही वर्षांपूर्वी 2 वर्षांपूर्वी 2023 मध्ये आमच्या दिप्तेशच्या आयुष्यात आलेली त्याची ही लाडकी पार्टनर. आता ती बघ ना किती गोड असते. लाजली की हसतात. तुला माहित आहे ना माझ्या एका स्माईलवर काय काय होत होतं. का बरं? हा आम्हाला अनुभव आहे. मी तुझी क्लासमेट आहे, ती पार्टनर बनून आली आणि त्याला जितका आनंद झाला त्याहीपेक्षा आनंद आमच्या भाऊंना आणि ताईंना. निश्चितपणे झाला कारण आई ही पसंतीच भाऊंची आहे. हो का? तू साक्षीदार आहेस का ह्याचा पण? अरे माझी मुलगी आहे तर मग आता ह्याची मुलगी आहे म्हटल्यानंतर हा कौतुक करणार. मी बरोबर की कौतुक नाही? ऐक ना मी हेच तुला सांगणार आहे. आता माझ्या मुलीविषयी मी काय बोलायचं, लोकांना वाटायचं स्वतःची मुलगी आहे म्हणून करतो. पण अजून काही दिवस अजून तुम्ही आयुष्य एन्जॉय करा, आहे वेळ अजून. आपण त्या क्षणाची सुद्धा आतुरतेने वाट पाहू. आणि फायनली 2023 धावपळीचं वर्ष आणि आता मंडळी ज्या आयुष्याच्या टप्प्यावरती येऊन पोहोचलेले आहेत तो आता शुभ क्षण अर्थातच 15 मे 2025 ज्या वर्षाला आमच्या जगन्नाथ भाऊंची सेवेतील 36 वर्ष पूर्ण झालेली आहेत. एकदा जोरदार टाळ्या मंडळी. 36 वर्ष 36 वर्ष नॉनस्टॉप म्हणजे खूप होतात. आज जगन्नाथ भाऊंचं वय 58 वर्ष. 58 नातवंडांसमवेत अगदी हसत खेळत त्यांचं आयुष्य जावं. कारण खऱ्या अर्थाने त्यांची सेकंड इनिंग जी आजची सुरू झालेली आहे त्या सेकंड इनिंगची सुरुवात आजपासून निश्चितपणे आणि त्यातलाच या कार्यक्रमाबद्दल किंवा या सेकंड इनिंगसाठी शुभेच्छा देण्यासाठी हे सगळे सगळे उपस्थित झाले या त्याबद्दल निमित्ताने आपण दीप प्रज्वलन करतोय. समयी ज्ञानोनी विणविणती सदोदीप जळते मंद गती. बोध घ्यावा तिचा आपण, प्रकाश द्यावा सभोवती, प्रकाश द्यावा सभोवती. खरंच या दीपाच्या ज्योती, या समयीच्या ज्योती, या पंचज्योती ज्याप्रमाणे तेजोमय झालेल्या आहेत, तेजस्वी प्रकाशमान झालेल्या आहेत, त्याच तेजाने आमच्या या जगन्नाथ भाऊंचं या क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर रयत कल्याणकारी
अजोड आहे, अद्वितीय आहे, अगदी त्याला दुसरं काही म्हणताच येऊ शकतं रे, शब्दात तर व्यक्त होणच नाहीये. तर असं हे नातं आणि या आठवणी असतात त्या अविस्मरणीय असतात, अवीट असतात, त्यांचा कंटाळा येतो. तिने काय घेतलं होतं माहितीये का? ओके, व्हेरी गुड. बायकोची छान तक्रार करते. बरं, वळतोय कौतुक फोटोग्राफ आपल्याला पाहायला मिळतोय. एक सुंदर छायाचित्र या ठिकाणी आपण केक कापणं हा पाश्चिमात्य संस्कृतीचा भाग आहे आणि केकच्या अर्थात सेवा पूर्तीचा टप्पा सेवा निवृत्तीचा अनुभवतोय आणि त्या निमित्ताने या ठिकाणी आमच्या भाऊंच्या वाढदिवसाचा कार्यक्रम षष्ठी पूर्ती ज्याला म्हणतो आपण, ती षष्ठी पूर्ती म्हणजे वयाची 60 वर्ष आमचे भाऊ आज पूर्ण करतायत आणि त्या निमित्तानं त्यांची हक्काची माणसं आपली सर्वांनी टाळ्या वाजवायच्या, सर्वांनी टाळ्या वाजवून आपण सहभागी व्हायचे. मला थोडे आपण उभं राहूया, सगळ्यांनी उभं राहून त्यांच्या वाढदिवसाला टाळ्यांच्या गजरात स्वागत करताना आपण शुभेच्छा देऊया. सुरुवात लक्ष आपण शुभेच्छा देत आहोत आणि अगदी त्यांचं आयुष्य सुद्धा जसं आपण 60वा वाढदिवस केलाय त्याला अगदी 100वा शतक महोत्सवी वाढदिवस सुद्धा आपण जल्लोषात साजरा करू आणि त्यांची दोन्ही मुलं त्यांची नातवंड त्यांचा 100वा वाढदिवस साजरा करतीलच आणि आपल्याला दोघांना निवेदन करून काठी तिकीट देखत यावं लागेल. कारण तरी काय असं काय म्हणा, या गावासोबत शेवा कोळीवाडा या गावासोबत माझं सुद्धा एक नातं जोडलं गेलेलं आहे. अनेक वर्ष गावातील लाकी सखीला आमची हाक मारताना या दादू या दादू यो दादू झाला आमचा. तर चला सर्वांनी बसून घेऊ. ऐक ना पूर्ण आला मारा गेलाही मारा, पण जे वाणीची भिजली म्हणतोयस ना, माझी वाणी वगैरे काय भिजली नाही, ही टकली तेवढी भिजली मात्र. तुला आयुष्यभर ती टकली भिजवायचीच आहे. आता त्याला पर्याय काही नाही, एकच पर्याय वीग लावणं. तू लावू शकतेस, माझ्याकडून तुला फ्री वीग देते मी. चल चालेल. कुटुंबियांची माहिती आहे, पण तरी सुद्धा आलेल्या काही अनोळखी व्यक्ती असतील की ज्यांचे मित्र परिवार चालत आलेले आहेत आणि ज्या भाग्यवान आई वडिलांच्या पोटी आमच्या जगन्नाथ भाऊंनी जन्म घेतला त्यांचं या प्रसंगी नामस्मरण करणं, त्यांची आठवण करत आमच्या जगन्नाथ भाऊंना जन्म देणारे त्यांचे आई वडील पिठूबाई वामन कोळी आणि त्यांचे वडील स्वर्गीय वामन कोळी यांच्या या पोटी, या दाम्पत्यांच्या पोटी आमच्या जगन्नाथ भाऊंचा जन्म. एकूण 7 भावंड, या 7 भावंडांचं नाव घेताना सुद्धा मला तितकाच आनंद होत आहे. म्हणजे आपण शुभेच्छा द्यायची घाई करू नका, अजून मनोगत व्यक्त व्हायचे, बऱ्याच जणांना त्यांच्याविषयी बोलायचंय. सो आपण त्यांचे मन करणार आहोत. तत्पूर्वी मी त्यांच्या भावंडांची नावं घेते. त्यांचे मोठे भाऊ ते सुद्धा आज हयात जरी नसले तरी सुद्धा त्यांचा आशीर्वाद करतोय आणि त्यांचा सुद्धा आशीर्वाद आपल्या लहानग्या भावाला स्वर्गातून प्रत्यक्ष आशीर्वादाची निर्मिती केली आणि प्रत्येक भावाच्या आयुष्यात बहिणीला आईच्या रूपाने पाठवलं. अशा आमच्या जगन्नाथ भाऊंच्या लाडक्या बहिणी आता गावासोबत त्यांचं दादा नातं जोडलं गेलं आणि मग सोयरे म्हणून, व्याही म्हणून ज्यांची त्यांच्या आयुष्यात एक नव्याने एंट्री झाली ते आमचे सन्माननीय हरिश्चंद्र बुधा कोळी आणि त्यानंतर दुसरे त्यांचे सोयरे यशवंत आम्ही एकत्र कॉलेजला आणि त्या 80 मध्ये 79 जण आमच्या या राजेश दादाला दादूस नावाने हाक मारायचे. अजूनही आमच्या मोबाईलमध्ये श्रेष्ठ वडीलधारी माणसं आमच्या भाऊंना शुभेच्छा देत आहेत आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद, मोठ्या बहिणींचा आशीर्वाद, अगदी आई समान असलेल्या बहिणींचा आशीर्वाद, काकांचा आशीर्वाद खरंच. परंतु दोघांविषयी बोलायचं, भावांविषयी बोलायचं तर परिवाराविषयी बोलायचं तर आमचा संबंध तसा आता 2 वर्षाचाच आहे. पण या 2 वर्षामध्ये भाऊंचं मुलं बाळ आहेत, 30 पॉईंटची मीटिंग तुम्हाला सांगतोय. पुढच्या 2 महिन्यानंतर त्यांचा अपघात झाला, पायाला इजा झाली. पायाला इजा झाल्यानंतर सुद्धा भेटायला आहेत. मनोगतासाठी जर कोणी मनोगत घेऊया का दर्शना? घ्यायचे आपल्याला. मला असं वाटतं की आपण शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम
एवढ्याच फक्त आठवणी नाहीत, खरं तर आठवणींचा खजाना जो आहे ना तो तुमच्याकडे, तो खजिना जरा उघडा करा आमच्यासाठी, ती ट्रेझरी मोकळी करा. आणि हा माईक आमचा आवाज ऐकून ऐकून पण कंटाळला असेल कदाचित, त्यांना वाटत काय भूक आहे सारखी दोघे तो. नाही तर या माईकला दुसऱ्या आवाजाची सवय व्हायला पाहिजे. तर मी विनंती करेन की आपल्यापैकी मग मित्र असतील, सोयरे कंपनी असेल किंवा भाचे असतील, तर आपल्यापैकी दिवसात समारंभ श्री जगन्नाथ वामन कोली यांच्या समारंभाला उपस्थित असलेले ठगबोट गावातील ज्येष्ठ नागरिक, कनिष्ठ नागरिक, आज जवळजवळ जगन्नाथ वामन कोली यांनी 35 वर्ष सेवा दिली. ही सेवा देत असताना त्यांना अनेक चढउतार आले असतील. हे चढउतार सहन करण्याची परमेश्वराची शक्ती आतापर्यंत दिली, अशीच पुढेही देव ही मी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद भाऊ, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आपल्या या 60व्या वर्षी जेव्हा सेवापूर्तीचा सोहळा होतोय, 60 वर्ष झाल्यानंतर परत एकदा तोच, हे जे भाऊ आहेत ना दादा, जगन्नाथ दादांना, हे आम्ही थोडस क्रियापद बदलून म्हणतोय, ओटीत घातला मुलगा. तर आता तुमच्याकडे सुपूर्द करतोय. आतापर्यंत 36 खरं तर हे क्षण, ह्या आठवणी प्रत्येकाला हव्याशा वाटणाऱ्या असतात, कारण आपण जे काही केलंय त्याचं स्वागत, आभार आणि धन्यवाद. तर ह्याच खऱ्या आठवणी असतात. हा सगळा आठवणींचा गड गोतावळा ही पाहुण्यांची मांदेली अशा काही मोजक्या क्षणांच्याच रूपामध्ये इथं अवतरित होत असतात, इथं जमा होत असतात. आजचा हा सुवर्ण योत्सव खरोखरच आजच्या आपल्या सर्वांचं आराध्य दैवत गणरायाला स्मरून आज खरोखरच आमचे मामा आदरणीय जगन्नाथजी कोळी यांचा हा जन्मदिवस सोहळा वयाची 60वी वर्षी पूर्ण करता आज त्यांनी या कुटुंबासमवेत आपलं आनंदमय जीवन जगत. तर बाजून मुलगा आणि मुलगी आणि प्रत्यक्षात कुटुंबावर त्यांचा एक आधारवड म्हणून आणि जे प्रेम त्यांनी ज्या कुटुंबाला दिलेलं आहे त्या कुटुंबाच्या प्रती मी, माझं कुटुंबीय त्यांच्या या संपूर्ण सोहळ्यामध्ये आम्ही सहभागी आहोत. खरोखरच त्यांचा जन्मदिवस सोहळा हा 60व्या वर्ष होता. जे काही टप्पे जन्मापासूनच सेवानिवृत्तीपर्यंत जे काही टप्पे त्या ठिकाणी अनुभवता आले, खरोखरच हा आनंदमय सोहळा तुम्हा सर्वांना प्रत्यक्ष आयडोले आपण पाहता आला आणि उत्तम असं निवेदक म्हणून ताई आणि भाऊ यांनी उत्तम निवेदन त्या ठिकाणी प्रस्तुत केलं. खरोखरच मनापासून दोघांचे मी मनपूर्वक आभार मानले. आज या ठिकाणी जवाहरलाल नेहरू बोट ट्रस्ट या ठिकाणी ठगबोट आणि मुरीम कामगार म्हणून आज सेवानिवृत्ती व वाढदिवस समारंभ या ठिकाणी संपन्न होत असताना मी माझ्या कुटुंबियाच्या समवेत माझे जावई आहेत वैभव कोळी, माझी मुलगी आहे कामिना कोळी आणि त्यांचं संपूर्ण कुटुंबीय मी ईश्वराची प्रार्थना करतोय. अत्यंत प्रेमळ मुरीम कामगार म्हणून त्यांनी ती 36 वर्षाची सेवा, या सेवेमध्ये त्यांनी अखंडितपणे सेवा, आपली कर्तव्यनिष्ठ सेवा बजावली. त्याबद्दल पुढील प्रवास खरोखरच सुखमय, आनंदमय आणि आरोग्यमय जावो अशी मी गणपती रायाच्या निवेदक म्हणजे कसं होतं म्हणजे उपेक्षित राहतो बऱ्याचदा. तर अशा वेळेला ज्या वेळेला आपण कोणी कौतुक करतो तो अपेक्षित नसतो ना, पोटावर गुदगुले होतात आणि छान वाटतात, एकदम छान वाटतं. थोडंसं सातव्या आसमानमध्ये गेल्यासारखं वाटत असतं. म्हणजे अगदी मी जेव्हा त्यांच्या घरी जायचे ना, आमच्या दादूच्या सोबत, इव्हन मी त्यांच्या 2 नाटकांमध्ये काम केलेलं आहे. नाटकाचे निर्माते इकडे आहेत बघा, इकडे दिग्दर्शक, आणि त्यांचं नाटक कर्जत कशाला होतं त्यावेळेला मी त्यांच्या नाटकामध्ये एक छोटीशी भूमिका सुद्धा साकारलेली आहे आणि अभिनय करण्याची संधी मला या कुटेगाव कला नाट्य मंडळामुळेच मिळालेली आहे. त्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. आमच्या यशवंत दादांचे मनापासून आभार व्यक्त करते. आणि यशवंत दादा बोलतील का आता? नाही बोलणार आहे, बोलणारच आहे. बरोबर आहे, बरोबर. बरोबर.
तर तुमच्या सोयऱ्यांचे मनापासून अरे, लगेच तुला घ्यायचं रे. खूप कमी दिवसात तयारी तुम्ही झाली. दोघी एकमेकींना भेटा, हे दोघे एकमेकांना भेटी. या मिठीमध्ये प्रेम दडलेलं असतं आणि ज्या वेळेला ती प्रेमाचा स्पर्श होतो ना, त्यावेळेला तो आनंद अजून खूप येतो आणि म्हणून दोघांची भेट बघा अगदी कसं खांद्यावर जेव्हा हात येतो ना, तेव्हा हक्काच तुमच्या घरात आलेली आहे, दिप्तेशच्या आयुष्यात आलेली आहे. दिप्तेश एकदमच मला असं एकदम लढीवाळ बोलली. लढीवाळ, खूप लाजाळू. खूप लाजाळू. आणि शब्द खूप कमी आहे असं वाटतं. नाही पण त्याचा स्वभाव चेहराच सांगतो की तो किती गोड आहे. हसत खूप गोड आहे. सतत हसत विशेष हे आहे की सतत चेहरा हसत असतो. याचा अर्थ तुम्ही घर बसल्या निश्चित. पण ते मिळालं त्यांच्या लेकीच्या रूपाने, संजीवनीच्या रूपाने आणि नावातच ज्याच्या संजीवनी आहे, आयुष्याला नवजीवन देणारी संजीवनीचं त्यांच्या आयुष्यात असलेलं महत्व आणि संजीवनीच्या आयुष्यात तिच्या आई वडिलांचं असलेलं महत्व जर आपल्याला जाणून घ्यायचं. तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही म्हणजे धन्य झालो, त्यांनी आम्हाला जन्म दिला. त्यांनी एवढी वर्ष झाली कुठल्याच गोष्टीची कमी कधीच पडू दिली नाही. त्याला आम्हाला म्हणजे कधी कुठली गोष्ट मागितली तरी कधी म्हणजे नाही म्हणायला नाही, ती गोष्ट त्यांनी पूर्ण करून दिली. त्यांची कौतुक करावे तेवढी कमीच आहे. नक्कीच हा क्षण भाऊक असतो मंडळी. सगळ्या भावना आपल्या मनातल्या भावना ओठांपर्यंत येतात. आम्हाला जन्म दिला, आमची खूप नशीबवान अशा आई वडील आम्हाला मिळाले. बस एकदा जोरदार टाळ्या संजीवनीसाठी. तिला आज खूप काही बोलायचं, खूप साठलंय हो इतक्या वर्षाचं करू शकत नाही. अगदी याची देही याची डोळा पहावा हा नयन रम्य सोहळा अशी दादा आवाज एवढा सांगू का? थोडासा आवाज वाढवायचा. अरे हा आवाज कोणाचा? सुनबाईचा. सर्व आलेल्या पाहुण्यांचे मनापासून आभार आणि वाढदिवसाच्या आणि सेवानिवृत्तीच्या मम्मी आणि पप्पांना खूप खूप शुभेच्छा. क्या बात आहे. खूप सुंदर. बोलत राहा, आम्ही ऐकते, बोलत राहा. लग्न होऊन 1-1.5 वर्ष झालेलं आहे. कधीच कुठल्याही गोष्टीची कमी नाही पडू दिली, लेकीप्रमाणे चालू. क्या बात. आणि तू सुद्धा आता तुझी जबाबदारी राहिली की आता बघ त्यांची सेवापूर्ती झाली, हळूहळू वय वाढत राहिल्यानंतर त्यांची शारीरिक क्षमता दोघांची कमी होत राहणार. त्यावेळेला खऱ्या अर्थाने आधाराची गरज असते ती मुलाच्या आणि सुनेच्या. मुलगी त्यांची लग्न करून गेली, तू मुली सुनेच्या रूपाने मुलगी म्हणून त्यांच्या आयुष्यात आली. आता तुझी जबाबदारी वाढली. आता खऱ्या अर्थाने मुलगी म्हणून तुला दोघांचीही काळजी घ्यायची आहे आणि तू ती घेणार, कारण त्या संस्कारात तू वाढलेली आहेस. मला तुझा परिवार पूर्ण माहिती आहे. त्या संस्कारात, त्या कुटुंबाच्या संस्कारात तुझ्यावर, त्या नात्याने तू तुझ्या बोल. आता तू हे बोलायचंय बरोबर की नाही? बरोबर. या सासूबाईंची इच्छा आहे, तू बोलावं, बोल. इतक्या वर्षात असं यांनी कुटुंबाला सांभाळलंय, यांची काळजी घेतली मुलांची, त्याप्रमाणे आम्ही सुद्धा प्रयत्न करू त्यांना सांभाळण्याचा. प्रयत्न नाही, सांभाळणारच आम्ही, सांभाळणार, बरोबर की नाही? आई नक्कीच त्यांचाच आधार, त्यांचा सपोर्ट तुम्हाला आहे. पण आता खरं माझे नाव प्रज्ञा मंगेश कोळी आणि मी यांची लाडकी नात आहे. लाडकी नात. आता लाडकी नात काय बोलते ऐकूया. तर सर्वप्रथम मी बाबांना सेवानिवृत्ती आणि वाढदिवसाबद्दल शुभेच्छा देण्याची शुभेच्छा देते. आशीर्वाद घे. चरण स्पर्श कर, आशीर्वाद घे. तर बाबांनी पण माझे खूप लाड केलेले आहे. मला खायला पियाला सगळं दिलेलं आहे. कुठला आवडीचा पदार्थ दिला? आईस्क्रीम आणायची. आज आणली का विचार नसेल तर कार्यक्रम झाल्यावर आणायला पाठव आणि आईस्क्रीम खाऊन घे. रिटायरमेंटची. सो बाबा आता रिटायर होत आहे. त्यांनी त्यांची जर्नी चालू केलेली कामाची. तेव्हा त्यांना पगाराची त्यांच्या खूप हे असायचे, उत्सुकता असायची. पण ते सुख आता त्यांच्या नशिबातनं थोडं जाणार आहे. थोड्या वेळात ते म्हणजे ते जी आनंद असते, जे आपण आतुरतेने वाट बघत असतो की आपला पगार कधी होईल, त्यांची ती आता चिंता राहणार नाहीये. आणि जी त्यांना सुट्टी मिळायची की कामावरनं थकून आल्यावर आपल्याला कधी सुट्टी भेटते, आपण याची आतुरतेने वाट बघत असतो. पण ते पण आता त्यांना अनुभवायला भेटणार नाही आहे. आणि मी त्यांना शुभेच्छा देत आहे की तुमचं पुढचं आयुष्य खूप सुखाने जावो. धन्यवाद.
जोरदार मिळवण्यासाठी किंवा कुटुंबाचं पोट भरण्यासाठी घालवलेल्या कष्टामध्ये ते कष्टप्रद आयुष्य त्यांचं थांबणार आहे. फायनली त्याला शारीरिक आराम मिळणार आहे. हे जावई बापू आले वाटतं. जावई बापू आले. अरे जावई बापूची वाट बघून दमलो आम्ही. कौशी वाट पाहतो तू. जावई बापू फायनली आलं हो ना जावई बापू. सासरी बुवांना शुभेच्छा द्यायला फायनली आणले जावई बापू आलेले आहेत. आणि आता ही पूर्ण फॅमिली परफेक्ट फॅमिली सुखी संसाराचं परिपूर्ण चित्र आपण मंचावर पाहतोय की जगन्नाथ भाऊ लतिकाताई त्यांची लाडकी लेक अर्थात आमची संजीवनी राणी आणि तिचा जोडीदार अर्थात आमच्या भाऊंचा लाडका जावई अर्थात आमचा योगेश दादा आणि आमच्या भाऊंचा लाडका लेक अर्थात दीप्तेश आणि लाडकी सुनबाई आमची प्रणाली आणि त्यांचा नातं संयोग एक परफेक्ट फॅमिली पिक्चर. माझं नाव केतना, मी त्यांची नात लागते. सर्वप्रथम त्यांना हॅपी बर्थडे बाबा आणि सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर बाबा पहिल्यांपासून सगळ्यांना हेल्पिंगच आहेत, म्हणजे सर्वांना वाईट काळात मदत केलेली आहे त्यांनी. आम्ही लहान लहान असताना आमची आई गेली, आई आजाराने गेली. त्या आजारपणात एवढे हाल काढले बाबांनी, आमच्यासाठी खूप केलंय आणि त्यांचे हे ऋण आम्ही आयुष्यभर कधीच विसरू शकणार नाही. मला ऍक्च्युली बोलताना रडू येतं म्हणून मी बोलत नव्हते. ते आलं. थँक्यू बाबा, खूप सपोर्ट केलात आम्हाला, ते आयुष्यभर लक्षात राहील. थँक्यू. त्या बात आहे बेटा, खूप सुंदर बोलली. बघ ना, ती बोलता बोलता भाऊ सांगितली की जी नेहमीच मैत्री आपल्याला सदैव आपल्या हृदयाच्या कोपऱ्यात तिचं स्थान एक अविस्मरणीय स्थान असतं. तर अशा तिच्या आईची तिला आज आठवण झाली आणि त्यांनी आमची मोठी बहीण प्रणालीची दिदी. ओके, प्रणालीची दिदी आलेली आहे. अरे बिट्टू कोपे, सगळ्या बहिणी सेम फेसिंग आहे, मस्त. आणि हे मोठे जावई बापू का तुमच्या? मोठे जावई बापू सांगायला आले मोठे जावई मोठी पोरगी, असा मान पाहिजे सासऱ्याच्या मनात ते स्थान निर्माण करता आलं पाहिजे जावईला. आणि मग जावई टोपण नारळाची शहाळाची तशी आमची कोणी माणसं अगदी जीवाला जीव देणारी, आतून हुशार प्रेमानं माणसं जोडणारी, एकमेकांना प्रेम देणारी, उत्कृष्ट लेखक आहे, अभिनेता आहे, एक दिग्दर्शक आहे, निर्माता आहे आणि उत्कृष्ट क्रिकेट समालोचक आहे. तर जरासा केस तर वेगवेगळी मिळते का बघ, तुला बोलणार तरी नाही. तर शुभेच्छा दिल्या काय ग? शुभेच्छा दिल्यास का? तुझं बोललं नाही मी. माझी वर्ग मैत्रीण आणि अगदी हॅलो शुभेच्छा. हॅपी बर्थडे बोला. हॅपी बर्थडे बोललो पुन्हा एकदा. हॅपी बर्थडे. हा मोठा आवाज झाला. आता हॅपी बर्थडे. नाव घे कोणी तुझा नवरा कसा ग नवरा कसा. घे बाई नाव घे. आणि रेखाचा नातू पण आहे बरोबरीला. मला वाटलं माझ्याकडूनच चुकते. अपर्णा तुलाही खूप खूप शुभेच्छा. मामांना शुभेच्छा. रेखाताईचा भाऊ आणि अर्थातच आमच्या भाऊंच्या मोठ्या बंधूंचा मुलगा. मोठे बंधू म्हणजे आमचे मला असं वाटते वासुदेव भाऊ, आमचे स्वर्गीय वासुदेव भाऊ यांचे सुपुत्र, त्यांची फॅमिली या ठिकाणी शुभेच्छा देताना परिवार आपल्या छोट्या काकांना देताना ओके दादा काय बोलणार का? सर्वप्रथम येणाऱ्या माझ्या पाहुण्यांचं मी स्वागत करतो. माईक जवळ घ्या. सोयरे, मित्रमंडळी, कामगार वर्ग यांच्या सर्वांचं मी आभार मानतो की मला त्यांनी सर्वांनी साथ दिली, माझ्या कुटुंबाने साथ दिली. आणि माझ्या शिवाचा वाटा असेल तर माझी पत्नी तिने खूप मुलांसाठी कष्ट केलं, त्यांना ग्रॅज्युएट करायचं काम केलं तर असेल तर माझ्या विशेष लतिका कोळी याचा शिवाचा वाटा पहिला आहे. तसंच माझ्या कुटुंबाने माझे मोठे भाऊ आणि त्यांनी मला साथ दिली. तसेच माझ्या मोठ्या बहिणी, छोट्या बहिणी याही सर्वांनी आजपर्यंत साथ दिली. तसेच माझा भाचा महिपाल कोळी, सुदास कोळी, भगवान कोळी
हे पण आज मला खरोखर साथ देतात. कुठं पण असो ते आवाज दिल्यावर ताबडतोब सामील राहतात. त्यांचंही कौतुक करतो. एवढं बोलून मी पूर्ण करतो. धन्यवाद. एकदा भाऊंसाठी जोरदार आमचा दुबईला रे भारी, एकदम भारी, एक नंबर. आमच्या ताईला दुबईला जायचं आहे ना, आमचा भाऊ दुबईला घेऊन जाते. विमानात जाऊ का बाय? इमान